रोजच्या आपल्या बिझी शेड्यूलमध्ये, रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये व्यायाम करायला आपल्याला वेळच नाही अशी आपली नेहमीच कंप्लेंट असते. पण त्यावेळी एखादा जेव्हा आपल्याला पेन येतो किंवा कुठेतरी जेव्हा आपण दमलेलो असतो तेव्हा रिकव्हरी आपल्याला कुठेतरी स्लो डाऊन सुद्धा वाटते. ह्याचं मेन रिझन हे असं कारण आपण रोज एक्सरसाइजला वेळ देत नाही. हॅलो ऑल, मी डॉक्टर नेहा सावंत, कन्सल्टिंग फिजिओथेरपिस्ट अँड फिटनेस कोच. आणि आज मी तुम्हाला सिंपल 10 एक्सरसाइजेस दाखवणार आहेत की जर ते तुम्ही घरच्या घरी रोज केले तर तुम्हाला जाणवेल की तुमची स्ट्रेंथ आहे ती पण मेंटेन राहते, इनफॅक्ट ती इम्प्रूव्ह राहते आणि खूप क्विक वर्कआउट आहे आणि ज्याने तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे. लेट्स स्टार्ट. ऑलराइट, सो लेट्स स्टार्ट विथ द क्विक वर्कआउट. सो मी इथे डंबेल्स घेतलेले आहेत 2.5 kgचे. टू स्टार्ट विथ तुम्ही 1 लिटरचे डंबेल्स, 1 लिटरच्या बॉटल्स आहेत त्या घेऊ शकतात और तुम्ही डंबेल्स पण घेऊ शकता. ओके, सो 10 मेजर एक्सरसाइजेस आणि टोटल बॉडी स्ट्रेंथनिंग. लेट्स स्टार्ट. So take some distance between your legs. तुमच्या पायांना थोडं अंतर घ्यायचं आहे वेट साइडला and shrug. So 10 repetitions. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Very good. Then biceps. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Shoulder abduction. Let's start. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Very good. Weights ठेवून द्यायचे and तुम्हाला पाठीवर झोपायचं आहे. ऑलराइट, सो आपण क्रंचेस करणार आहोत बट व्हेरी आपण इझी वेने करणार आहोत. ओके, सो जस्ट कीप युअर हँड्स दिस वे अँड अप. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. सो कुठेही जर्की मुवमेंट नाहीये त्यामुळे कुठेही तुम्हाला इंजुरी होणार नाहीये. हात साइडला अँड बटक्स अप. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Very good. On your knees, push-ups. Okay, सो नीज वर आपण जाणार आहोत. हातामध्ये थोडा डिस्टन्स, हात आतल्या बाजूला वळलेले, हातावर वजन द्यायचं आहे, मागून पाय वर and just go down and up, down and up. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Very good. Then standing squats. Okay, so squats माझी फेवरेट एक्सरसाइज आहे कारण यामध्ये तुमचं टोटल बॉडी स्ट्रेंथनिंग मध्येच लेगचं स्ट्रेंथनिंग खूप छान होतं. सो पायामध्ये अंतर, तुमच्या शोल्डर मध्ये जितका डिस्टन्स आहे त्याच्यापेक्षा थोडेसे पाय वाईड ठेवायचे, हात समोर आणि बटक्स मागे घेत तुम्हाला जायचंय. फॉर्म आणि टेक्निक खूप महत्वाची आहे. 1 2 3 4 5, breathe out, 6 7 8 9 and 10. Very good. Next is lunges. So एक पाय पुढे एक पाय मागे. स्टॅटिक लंजेस करणार आहोत आपण. जो तुम्हाला वाटतं बॅलन्स जातोय तुम्ही सपोर्ट घेऊन सुद्धा करू शकता. ओके, लेट्स स्टार्ट. डाउन अँड अप. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Very good. Other side. Let's start. Down and up. 1 2 3 4 5 6 7 8
नेक्स्ट इज वाइड स्क्वॉट्स. सो पायामध्ये अंतर, हात समोर. लेट्स स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Very good. And last one. परत वेट्स घ्यायचे. ओके. तुमच्या शोल्डर मध्ये जितका डिस्टन्स आहे तेवढा तुमच्या पायामध्ये. अँड काफ रेजेस. लेट्स स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Very good. So quick workout. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की या सगळ्या एक्सरसाइज वी स्टार्टेड फ्रॉम नेक अप टू युअर काफ. तर तुमचं टोटल बॉडी स्ट्रेंथनिंग इथे झालेलं आहे. मिनिमम 3 टाइम्स अ वीक तुम्हाला हे वर्कआउट आहे ते करायचं आहे. हार्डली इट विल टेक 15 to 20 मिनिट्स. तुम्हाला जाणवेल तुमच्या रेग्युलर बेसिसमध्ये जे पण तुमची कामं आहेत तिथे जाणवेल की खूप फरक पडलाय द पॅटर्नमध्ये किंवा तुमच्या एनर्जीमध्ये, स्ट्रेंथमध्ये. राईट. सो क्विक वर्कआउट आहे. तुम्ही आता हे रिझन देऊ शकत नाही की तुमच्याकडे टाइम नाहीये. हा वर्कआउट नक्की ट्राय करा. फक्त त्याच्या आधी वॉर्मअप आणि त्याच्यानंतर कूल डाऊन स्ट्रेचेस आहेत ते मात्र तुम्हाला करायचे. वॉर्मअपचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे, तो चेक करा. कूल डाऊन स्ट्रेचेस पण आहे. मी परत पण पुढे एक स्पेसिफिक स्ट्रेचिंगचं जे सेशन आहे ते पण इथे टाकणार आहे. सो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू सो मच.